पाटील यांना आपण पाहतायत आणि समोर वालके स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुण्यात आम्ही मान्यवरांना इन्व्हाइट करू आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय अनिल पाटील साहेब आपले उद्योग मंत्री आहेत. अनिल पाटील साहेब आपण या. कैलाश पाटील साहेब, त्याच्यानंतर रमेश भुवड साहेब आणि विवेक पाटील साहेब आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहेत. चंद्रकांत दादा यांना मात्र आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. समाजसेवक व्यक्तिमत्व म्हणून मुख्य आपल्या मंचावरती उपस्थित असणारे दत्तात्रय पाटील साहेब आहेत आणि दत्तात्रय पाटील साहेबांच्या शुभेच्छा दिला जातोय. चंद्रकांत दादा दळवी जे आपले लिजन खेळाडू आहेत त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. नक्कीच धनंजय, सध्या आपण बघतोय लेजंड खेळाडू आहेत. कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान पद्धतीने खेळ. दादा काय म्हणशील, या प्रीमियर लीग मध्ये खेळताना 2 मॅच जिंकलेत, 1 मॅच पराभूत झालेत, पण ही मॅच किती इम्पॉर्टंट होती तुमच्यासाठी? ही मॅच आम्हाला चांगली इम्पॉर्टंट होती, आणखीन एक मॅच इम्पॉर्टंट आहे. पण ह्या मॅच मध्ये खेळताना म्हणजे काय इतकी आजच्या दिवसाची, कालच्या दिवसामध्ये जे काय घडलं ते घडले, पण आजच्या दिवसामध्ये खेळताना काय प्रकारची स्ट्रॅटजी होती? आजच्या वेळेला कमी कमी रन मध्ये थांबवायचे होते त्या लोकांना, जास्त रन रेट मध्ये जिंकायचं होतं, पण आमचे 2 विकेट चांगल्या विकेट गेल्यामुळे आम्ही रन रेट मध्ये आले नाही थोडंसं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये थोडासा हलकासा बदल होईल. नक्कीच घनश्यामजी भोईर यांचा आपण आवाज ऐकणार आहात. त्यापूर्वी मॅचला सुरुवात होतात. पहिलाच बॉल फुल टच बॉलला पाठवलाय सरळ मैदानाच्या बाहेर, चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार 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 पार. सिक्सर, 6 धाबा. एक पारितोषिक येत आहेत. अविनाश दळवी यांनी जर कॅच घेतली, प्रत्येक कॅच साठी 90 ग्रुप यांच्या वतीनं त्यांना 200 रुपयाचा प्राइस दिला जाणार आहे. अविनाश दळवी यांनी कॅच घेतलीत तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचं प्राइस दिलं जाईल. 90 ग्रुप यांच्याकडून अविनाश दळवी यांना कॅच साठी पारितोषिक असणार आहेत. ओल टू कॉमेंट्री बॉक्स जॉईन आहेत घनश्यामजी भोईर. धन्यवाद. आपण जर बघितलं तर पंच आतिश पाटील आहेत, महेश पाटील आहेत. सध्या आपण बघतोय पंचाच्या भूमिकेमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची गाठले क्षेत्ररक्षक अक्षय. आपण सध्या बघतोय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झाले, पण हा झेल टिपणं खूप महत्त्वाचं आहे, कारण शेवटचा मॅच खेळता तुम्ही. एक मॅच जिंकलायत, अगोदरच आपण एक मॅच जिंकलाय. ह्या मॅच मध्ये एफर्ट लावणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये काय घडलं ते महत्त्वाचं नाही, रन रेटचा विचार अजिबात करू नका, पण मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मोठा फटका इंटू द फॅन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक अक्षयच्या मार्फत झेल सुटला जातोय. आणि तिथून या चेंडूवरती सध्या आपण बघतोय फिकी खराब झाले, पण तिथून जयेश पाटील आपण जर बघितलं गेले तर ओटा गँगचे अध्यक्ष यष्टीरक्षक आहेत आणि त्यांच्या मार्फत आपण जर बघितलं गेलं तर चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होते. सध्या आपण जर बघितलं बॅटिंग करणारा संघ वालके स्पोर्ट्स, निलेशजी वालके साहेबांचा हा संघ सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटला जातोय. 1 धाव आलंय, 9 धाव फलकावरती लागले गेलेत. सध्या ऋतिक आहे, पण ऋतिक वरती इथून काउंटर अटॅक केला जातोय, वारंवार केला जातोय. जयेश आहे, कुणाला अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झालेले आहेत. हार्ड हिटर आहेत, कालच्या दिवसाचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता जयेश. आज पुन्हा एकदा आपण बघतोय क्रीज वरती आहे, महत्वाचं तेही आहे. यावेळी पॅड अँड पॅड मधून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक प्रवीण भोईर या चेंडूवरती आले, चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण झाले. कॉलिंग मध्ये बिघाड झालाय. आता इथे काय घडलंय हेही महत्वाचं आहे, पण पडतावं लागेल जयेशला. गडी बाद होतोय जयेश. बॅक टू डग आउट, गॉन. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. इथून बघितलंय रितेशने बॉल हातामध्ये घेतला होता, शेवटच्या क्षणाला बॅट मात्र क्रीज मध्ये नाही पोचली गेली आणि त्यामुळे इथून परतावा लागले. थ्रो केला होता यष्ट्यांवरती आणि त्यामुळे इथून परतावा लागलाय, गडीबाद झालाय आणि जयेश बॅक टू डगआउटच्या दिशेने जात असताना आपण सध्या बघतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मिस्टर
जयदीप सध्या आपण बघतोय पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आता इथून नॉन स्ट्राईक गेटवरती पाहायला भेटले जातात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता, चेंडू चाललाय सरळ मिड ऑफला, क्षेत्ररक्षक आला त्या चेंडूवरती एकच धाव मिळेल. पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आता प्रवीण दलवीने जर डाईव्ह मारून झेल पकडली तर अनिल पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि अविनाश दळवी यांनी जर कॅच पकडली तर 90 ग्रुपच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं. आता प्राइज आहे पण तिथून महत्त्वाचं आहे झेल टिपणं. प्रवीण सध्या आपण बघतोय प्रवीण दळवी आहेत सध्या लॉंग ऑफला आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. एकच धाव आले या चेंडूवरती. सध्या आपण बघतोय 11 धावा फलकावरती लागले गेल्या. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण इथून जर आपण बघितलं तर हाईट थोडीशी होती चेंडूची आणि त्यामुळे इथून आपण सध्या बघतोय लेग बाईचा इशारा येतोय. हाईट होती या चेंडूची आणि त्यामुळे इथून आपण जर बघतोय पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्यात 12 धावा. बॅटला स्पर्श झालाय थोडंसं इथून आपण सध्या बघतोय आणि इथून 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. डीजे कडे जातोय ऐकतो एक सुमधुर संगीत. गोलंदाजी मार्क वरती अक्षय काळे यांना आपण सध्या बघतोय. गोलंदाजी मार्क वरती आलेत. समोर बॅटर जर आपण बघितलं गेलं तर कुणाल आणि जयदीप अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जयदीप मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. सध्या आपण बघतोय चेंडू चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत आहे त्यामुळे फिटनेस खूप छान पद्धतीने पाहायला भेटतोय आणि इथून 2 धावा येतात या चेंडूवरती. मग 30 यार्ड सर्कलच्या बाहेरही हा चेंडू गेला नाही आणि त्यामुळे डीप वरती प्रवीण भोईर होते ते या चेंडूपर्यंत नाही पोहोचू शकले. त्या चेंडूला कॅरी नाही करू शकले आणि त्यामुळे 2 धावा आल्या. धावसंख्या होती ती म्हणजे 14-14 ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. वालके स्पोर्ट्स संघ सध्या आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये 2 मॅच जिंकला होता. आजच्या दिवसामध्ये सुद्धा तोच प्रयत्न असेल. इथून 2020 ग्रुप 2 मॅच पराभूत 1 मॅच जिंकलाय. आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा त्यांची रणनीती तीच असेल की हाही मॅच जिंकण्याचा प्रयत्न तेही करतील. 6 सीटरच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. सर्व आचोळ्या गावामध्ये ग्रामस्थ सध्या आपण बघितलं गेलं प्रेक्षकात. पण इथून मोठा फटका आलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. जयदीपच्या बॅट मधून आलाय षटकार. तुझ्या माझ्या इष्टाची षटकाराने वालके स्पोर्ट्स संघ पोचला. इथून जर विचार केला तर 20 धावेवरती पोचलाय. षटक मार्गाचं सध्या दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. निलेशजी वालके साहेबांचा हा संघ सध्या आपण बघतोय समाजसेवक आहेत आणि सध्या त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य नक्कीच पाहायला भेटेल. पुन्हा एकदा लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आहे. चेंडू चालला शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती. 1 धाव मिळेल. धावसंख्या होती ती म्हणजे 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ इथून पूर्ण झालाय आणि 21 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. कुणाल आहे सध्या आपण बघतोय. कुणालच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. तिथून जयदीप आहे. जयदीपच्या बॅटमधून मोठा फटका आलाय आणि ज्या स्ट्राईक रोटेटची गरज आहे जिथून धावा येणं गरजेचं आहे पण ती स्ट्राईक रोटेट होते ना ती स्ट्राईक रोटेट खूप महत्त्वाची असते आणि ती सध्या या 2 बॅटरमध्ये होत असताना आपण बघतोय. धावसंख्या फलकावरती 21. आता कुणाल इथून आक्रमक स्ट्रोक कुणालच्या बॅटमधून पाहायला भेटेल का हेही महत्त्वाचं आहे. पण अक्षय आहे सध्या खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. फलंदाज अक्रॉस द बॅटने निवडलं होतं क्षेत्र पण इथून त्या चेंडूवरती नाही पोहोचू शकले. कलेक्शन सध्या आपण बघतोय. कलेक्शनसाठी 2 खेळाडू आले होते डीपवरनं पण थ्रो नाही केला गेला. थोडंसं आपण जर विचार केला तर अक्षयनेही इथून वेट केलं गेलं कारण बॅकअपसाठी कुठलाही खेळाडू नव्हता त्यामुळे इथून 1 धाव आली चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 22 धावा
4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 22 धावा फलकावरती लागले गेल्यात. नेक्स्ट मॅचच्या दिशेनेही जाणार आहेत आपण. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू चाललाय सरळ सरळ पार्किंग प्लॉट मध्ये आलाय. एक जबरदस्त फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. इतर क्रिकेट चला रितेश 11 संघ आणि त्यानंतर परी 11 परी संघ दोन कर्णधार आपण यायचं आहे टॉसच्या दिशेने. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रितेश 11 आणि परी 11 परी संघ कर्णधार आपण टॉसच्या दिशेने या. अक्षयवरती इथून हल्ले चढवले गेलेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फुलटस होता. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या संघासाठी या खेळाडूने मात्र 2 धावा वाचवल्यात आणि सध्या आपण बघतोय षटकाची समाप्ती होते. इथून 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली गेलेत 29 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डीजे कडे जातोय. ऐकतो एक सुमधुर संगीत. धन्यवाद. चला विनंती असेल निखिल 11 संघ कर्णधार. निखिल 11 संघ कर्णधार आणि परी 11 परी संघ कर्णधार. निखिल 11 यावेळी ऑन साइडला बिग हिट केलाय. चेंडू चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेगला. सीमारेखा पार. षटकार. हल्ला चढवला गेलाय आणि महत्वाचं आहे सध्या म्हणतोय प्रमोद आहेत. प्रमोद भोईरवरती इथून हल्ला चढवला गेलाय. सध्या आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती जयदीपच्या बॅट मधून क्रॅकिंग स्ट्रोक आलाय आणि या 6 धावेने संघ पोहोचलाय. वालके स्पोर्ट्स 35 वरती पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये 2 मॅच जिंकलाय. आज मात्र तेच इंटेंट तोच अप्रोच घेऊन खेळताना पाहायला भेटला जातोय. चांगला चेंडू आहे इथून. पण सध्या जयेश पाटील आहेत सध्या मागे स्ट्रगल करतायत पण इथून डॉट बॉल येत असताना आपण बघतोय प्रमोद आहेत आणि प्रमोदच्या माध्यमातून आता इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. कालच्या दिवसामध्ये 2 मॅच जिंकला. आजच्या दिवसामध्ये सुद्धा तीच परिस्थिती सध्या पाहायला भेटली कारण पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या उभा करण्याचं काम सध्या जयदीप आणि कुणालच्या माध्यमातून पाहायला भेटले जाते. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ पुन्हा एकदा ऑन साइडला. चेंडू चाललाय सरळ डीप कॉर्नर रिजन. सीमारेखा पार. षटकार. डीजे षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते 41-41. पुन्हा एकदा वेट केलंय आणि इथून मात्र क्षेत्ररक्षक आलाय. जेलची संधी. जेल सुटलाय. जेल सुटल्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटतोय. पण 2 धावा आल्या सध्या आपण बघतोय आणि 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते 43-43. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये जयदीपला जीवनदान भेटलं जातंय
आणि खेळाडू जर आपण बघितला तर ऋतिक होते. ऋतिकच्या माध्यमातून हा झेल सुटला गेलाय. आणि या मैदानावरची कालच्या दिवसामध्ये हीच परिस्थिती होती. आजही तीच परिस्थिती पाहायला भेटली जाते. कारण 2020 ग्रुप काल आपण जर विचार केला 2 सामने हरला होता. आज पहिलाच सामना जिंकले होते. दुसरा सामना इथून आपण सध्या बघतोय. 4 मॅच मध्ये 3 मॅच खेळलाय. शेवटचा मॅच सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस लोअर फुलटॉस होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण यावेळी जागा बनवली होती. पण अगोदर बॅट आले. स्ट्रोक खेळून मोकळे झाले होते. इथून पूर्ण झाला होता स्ट्रोक आणि त्यानंतर चेंडूची रिलीज झालाय. जयेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. प्रमोद भोईरला इथून आता मात्र जर विचार केला तर कमबॅक करण्याचा प्रयत्न. सध्या तरी 14 खर्च केल्यात. शेवटचा चेंडू महत्वाचा असेल. चांगला चेंडू हाताळलाय. चांगला चेंडू हाताळलाय पण इथून धावचीची संधी आहे. कुणाला परतावा लागेल. गडी बाद होतोय. 18 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. 43 44 धावा बनवायच्या. चेंडू असतील 18. लगेच मैदानाच्या आतमध्ये वालके स्पोर्ट्स संघ आपण दाखल व्हायचा आहे. डीजे प्लीज. निखिल 11 संघ कर्णधार आपण या टॉसच्या दिशेने. निखिल 11 संघ कर्णधार आपण या. चला निखिल 11 संघ कर्णधार आणि त्यानंतर परी 11 परिसंघ कर्णधार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या टॉसच्या दिशेने. चला परी 11 संघाचा कर्णधार आहे निखिल 11. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का प्लीज. निखिल 11 संघ कर्णधार या टॉसच्या दिशेने या प्लीज. टॉस केला जाईल. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं गेलं. चला निखिल 11 संघाचे कर्णधार आलेत. सध्या आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय विशालजी पाटील आहेत. विशालजी पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. सध्या आपण बघतोय 441 बॉईज संघाचे संघमालक आहेत विशालजी पाटील आणि विशालजी पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. अंकित पाटील असतील आणि त्यांच्या समोर आपण संघ जर बघितला तर निखिल 11चा संघ. चला अंकित यायचं आहे आपण टॉसच्या दिशेने. लांचनजी साहेबांचा हा संघ सध्या आपण बघतोय निखिल 11. सध्या टॉस केला जातोय 2 संघामध्ये. टॉस झालाय. हेड आणि टेल अजूनही सुरू आहे तिथे. चला परी 11 संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं. डिसिजन काय आहे. बॅटिंग करणार. परी 11 संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून बॅटिंग घेतलंय. मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच तीही जाईल आपण बघणार आहेत. महत्वाचा तोही मॅच आहे. आणि त्यानंतर आपण एक मॅच बघणार आहोत VRCC वर्सेस रितेश 11 ज्यांचा शेवटचा मॅच आहे. दोन्ही संघांचा हा शेवटचा मॅच असेल. आणि त्यानंतर तथास्तू आणि त्यानंतर अदिती 11 आणि शेवटचा मॅच 441 बॉईज वर्सेस वालके स्पोर्ट्स. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर आपण बघतोय पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत संजयजी दळवी. सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. काल छान प्रकारची गोलंदाजी केली होती. आजही अपेक्षा वालके स्पोर्ट्स संघाचे जे पाठीराखे आहेत संघ मालक आहेत जे खेळाडू आहेत त्यांची अपेक्षा असतील की इथून सुरुवात छान पद्धतीने व्हावी. आज जयेश लवकर बाद झालेत. कालच्या दिवसामध्ये जयेश दुसऱ्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरले होते. रितेश आणि अक्षय अशी जोडी ऋतिक आणि अक्षय अशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रवीणजी गायकवाड साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. वेलकम असेल अचोले प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत.
प्रवीणजी गायकवाड साहेबांचं इथे आगमन झालं आहे. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान त्यांचंही आहे. सध्या आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न होत असताना आपण बघतोय त्यांच्या समवेत सध्या आपण बघतोय संजय दळवी सज्ज झालाय. समोर फलंदाज जर बघितला तर डावकोऱ्याचा फलंदाज आहे. सध्या आपण बघतोय पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू अक्रॉस द बॅटने केलाय. चेंडू चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट पट्ट्या बाहेर. शेवटच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी खराब झालंय पण बॅकअप साठी खेळाडू आले 3. जिथे 1 होती तिथे 2 आल्यात. सध्या आपण बघतोय आणि 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 2 वरती. पाठलाग करायचा आहे. इथून आपण जर बघितलं गेलं तर टार्गेट सध्या आपण बघतोय 43 झाल्यात. 44 चं टार्गेट आहे. चौवेचाळीस धावेचा पाठलाग करायचा आहे. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 42 ची आवश्यकता अजूनही आहे. संजय दळवी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात आणि महत्वाचं आहे खोलवर टप्प्यात चेंडू हाताळलाय. चेंडू चाललाय आपल्या फॉलोथ्रोमध्ये. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. संजय दळवी चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे आणि सध्या बघतोय आपण वालके स्पोर्ट्स संघासाठी चांगली कामगिरी करतात. 2 बॉल झाले. 3 धावा खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये हवेचा झोत ऑन साइडला आहे. तिथून जयदीपची चांगली फलंदाजी. त्याला साथ दिली कुणालने आणि सध्या बघतोय आपण संघ पोचलाय तो म्हणजे 43 वरती. 44 धावेचा पाठलाग करत असताना 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय चला वेळ जातोय. प्लीज थोडं सहकार्य करा. पुन्हा एकदा सज्ज झालेत संजय दळवी. फुल टॉस होता. इथून कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू इंटू द गॅप मध्ये चाललाय. सीमारेखा पार. चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 7 धावेवरती. अक्षयच्या बॅट मधून आलाय एक दमदार चौकार. आपण बघतोय चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 7 वरती. संजय दळवीवरती इथून काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून आपण बघतोय पण महत्वाचा आहे लाईन लेन टप्पा खूप छान पद्धतीने असणं गरजेचं आहे कारण आपण धावा बनवल्यात. 44 करायचे टार्गेट उभं केलंय पण चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं हेही गरजेचं आहे. सध्या 3 चेंडू 7 खर्च केल्यात. हा चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. जबरदस्त चेंडू हाताळताना पाहायला भेटला जातोय कारण शफल झाले होते फलंदाज अगोदर आणि ह्या चेंडूसाठी जाणले जाणारे गोलंदाज आहेत. म्हणजे सातत्याने आपण जर बघितलं 40+ संघातून खेळतात पण तिथून आज आपण जर बघितलं तर आचोले प्रीमियर लीग मध्ये खेळताना संजय दळवी यांची बाजू यांची जी गोलंदाजी आहे ती छान पद्धतीने पाहायला भेटली जाते. ऑन साइडला मोठा फटका. चेंडू चाललाय सरळ सीमारेखा पार. चेंडू येतोय अक्षयच्या बॅट मधून. षटकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय कारण हा चेंडू जर बघितला तर गेस्टेनच्या मध्ये होता. थोडासा शॉट हाताळला होता. फलंदाजाकडे वेळ खूप होता. अक्रॉस द बॅटने खेळलाय. चेंडू गेलाय मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमारेखा पार. 6 धावांनी धावसंख्या फलकावरती आता इथून झपाट्याने वाढली जाते. संघ पोचलाय 13 वरती. हा चांगला चेंडू आहे. हा चांगला चेंडू आहे. सध्या आपण बघतोय आणि अशाच लाईन लेनची गरज होती पण सध्या आपण बघतोय शेवटच्या क्षणाला 13 फलकावरती लागले गेलेत. पाठलाग आहे 44चा अजूनही विजयासाठी जर आपण विचार केला तर 31 धावेची आवश्यकता आहे. चेंडू असतील 12 चेंडू असतील. 12 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता. 15च्या सरासरीने इथून फलंदाजी करावी लागेल. 15.50च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय पण काय घडेल काय बिघडेल हेही महत्वाचं आहे. सध्या आपण बघतोय मान्यवर आहेत
डीजे. सध्या आपण बघतोय कुणाल आले सध्या गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडू विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे. कुणालला आपण जेव्हा बघतोय ना तेव्हा सातत्याने तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी येतात. आज आपण बघितलं गेलं तर थोडेसे पुढे आलेत. समोर जर फलंदाज बघितला तर ऋतिक आहे. ऋतिक आपण बघतोय ऋतिक आहे सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती. कुणाल सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू फुल टॉस आहे. उंची गाठले. लांबी आहे का? लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले पण शेवटच्या क्षणाला चेंडूला छान पद्धतीने अडवलेत आणि इथून आपण सध्या बघतोय तर एक धाव येत आहेत. एका धावेने धावसंख्या पलकावरती लागली जाते. संघ पोचलाय इथून 14 वरती पोचलाय. अजूनही 30 धावेची आवश्यकता आहे. चेंडू असतील 11 चेंडू 30 धावा. अक्षय आहे. अक्षयच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. महत्वाचं तेही आहे. ऑन साइड ला बिग हिट बिग ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार. मोठा फटका आला. अक्षयच्या बॅट मधून मोठा फटक्याने संघ पोहोचलाय 20 वरती. 24 ची आवश्यकता आहे. चेंडू असतील मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर 10 चेंडू 20 धावा. समीकरण आता इथून बदललं गेलंय. जयेश दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय पण त्याला का मागे ठेवलं हेही महत्वाचं आहे. आता चर्चा प्रेक्षकांच्या डगआउट्स मध्ये ह्याही असतील. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. थोडासा गती परिवर्तन केलंय. जयदीप आले त्या चेंडूवरती. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण झाले. फेकी चांगली झाले. कलेक्शनही चांगलं झाले पण एक धाव आले. सिन्सिबल खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथून अक्षय सध्या आपण सिन्सिबल खेळताना पाहायला भेटला जातोय. 21 लागलेत पलकावरती. 21 लागल्यात. 21 धावा. चेंडू 3 चेंडूचा खेळ झालाय. ऍक्शन क्लिअर केलेली आहे तर फेअर डिलिव्हरी आहे. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. सध्या आपण बघतोय 8 खर्च केल्यात. धावसंख्या फलकावरती लागली गेलेत. 20-20 ग्रुप 21 वरती पोहोचलाय. 23 ची आवश्यकता आहे. चेंडू असतील 9 चेंडू आणि 23 धावा. इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कुणालला. पुन्हा एकदा समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आले. जयदीपने टिपलाय झेल. परतावा लागेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. गॉन. आसोय प्रीमियर लीग भरली थाटात. आसोय गावात. 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 साऱ्या पालघर जिल्ह्यात आसोय प्रीमियर लीग भरली थाटात. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकता. पाहायचा हा चेंडू 6 सीटरच्या माध्यमातून आणि हार्दिकचंही कौतुक करावं लागेल कारण निव्या जे नाव आहे ना त्या चेंडूवरती ते पूर्णपणे कॅप्चर केलंय तर त्यासाठी सुद्धा हार्दिकचंही कौतुक करावं लागेल. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर जयदीपने हा झेल टिपलाय. जबरदस्त झेल आपण सध्या बघतोय. निर्णायक झेल. नवीन बॅटर संतोष दाखल झाल्यात. सध्या 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आपण सध्या बघतोय 2 अँगल मध्ये जर आपण बघितलं गेलं ना तर फलंदाजाने फटका तर खेळला होता पण तितका कॉन्फिडन्स नव्हता आणि त्यामुळे इथून जर आपण बघतोय तर सध्या इथून झेल टिपला जातोय. सध्या 6 सीटर माध्यमातून खूप छान पद्धतीने लाईव्ह कव्हरेज केलं जाते. दोन्ही कॅमेरामॅनचं आम्ही मनापूर्वक आभार मानतोय आणि अशाच प्रकारची तुमची प्रगती. आपण साईड अँगलचा जो कॅमेरा वर्क करणारे जे आहेत ते प्रथम आहेत सध्या आणि प्रथमच्या माध्यमातून सुद्धा खूप छान पद्धतीने कॅमेरा वर्क केलं जातंय. संतोष आलेत. 4 चेंडूचा खेळ इथून पूर्ण झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 23 धावेची आवश्यकता आहे. 44चा पाठलाग आहे. महत्वाचे असतील हे 2 चेंडू. खूप महत्वाचे असतील वालके स्पोर्ट्स संघासाठी.
कारण अक्षय आहे, अक्षय सध्या नॉन स्ट्राईक गेटवरती आपल्याला पाहायला भेटला जातोय, तर नजरा त्याच्यावरती असतील. पण सध्या अक्षयच्या बॅटमधून मोठे फटके आलेत, 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल असं सध्या त्याच्या बॅटमधून आलेत धावा. आता इथून आपण सध्या बघतोय स्ट्राईकचं रोटेट झाले, पंच वळतील आमच्या दिशेने, वाईट चेंडूचा इशारा येईल, अवांतर 1 धाव येईल, अवांतर 1 धावेने धावसंख्या पलकावरती 1+1 2 धावा धावसंख्या होती ती म्हणजे 23. 21 ची आवश्यकता आहे, चेंडू असतील 8 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये अक्षय काले आठ चेंडू आणि 21 धावा सध्या 23 फलकावरती लागले गेले आहेत. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सज्ज झाला मिस्टर कुणाल. यावेळी मोठा फटका, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, षटकार. शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. वरती लागले जाते 29 धावा, चेंडू असतील 7 आणि 7 चेंडू विजयासाठी अजूनही 15 धावेची आवश्यकता. 7-15. आता 7-15 ची ट्रेन असते विरारवरनं, विरार टू चर्चगेट फास्ट असते. आता ती फास्ट ट्रेन आहे, सोपाऱ्याला थांबते, सोपाऱ्यावरनं वसईला थांबते, पण आता इथे मधून आचोळे आहे. सोपाऱ्याच्या आणि वसईच्या मध्ये आचोळे गाव आहे, पण इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण इथून चांगला चेंडू आलाय. कुणालने ह्या ट्रेनला रोखलंय, अक्षयला थांबवलंय. शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय, कमबॅक केलाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 6 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. एक मॅच आपण बघितला होता, 6 मध्ये 16 ची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. तिथून तो सामना पराभूताच्या छायेमध्ये जावं लागलं परी 11 परी संघाला. तशाच प्रकारचा मॅच पाहायला भेटेल का? जयेश पाटील आपण बघतोय योटा गँगचे अध्यक्ष आहेत, सध्या आपण बघतोय आचोले प्रीमियर लीगचे. जर आपण बघितलं तर कमिटी मेंबर आहेत, पण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातात. थोडासा कान मंत्र त्यांच्या मार्फतही दिला जाईल. पण डीजे कडे जातोय, ऐकतोय एक सुमधुर संगीत आणि येतोय पुन्हा मैदानाच्या दिशेने. डीजे चला चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, कारण 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅचचा टॉसही झालाय. आपण संघ जर बघितला तर निखिल 11 वर्सेस परी 11, त्यामध्ये नाणेफेकीचा जे कौल जिंकले परी 11 संघाने बॅटिंग स्वीकारले, तर त्यासाठी सुद्धा सज्ज राहायचं आहे परी 11 संघ, कारण शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज जयेश. जयेशने चेंडू हाताळलाय आणि पहिल्या चेंडूवरती फेकून दिलाय सरळ मिड विकेट, सीमारेखा पार, षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. सामना आपणही बघितला होता, तथास्तु वर्सेस परी 11. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, पण इथून 20-20 आज जर आपण विचार केला तर आजपासून सुरुवात केली असती ना, तर 20-20चा खेळ छान होता. आज काल थोडासा कमी होता, पण आज छान आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. जयेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगले चेंडू हाताळावे लागतील, पण बॅटर आहेत. वाईट चेंडूचा इशारा आला. इथून सध्या आपण बघतोय एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 मध्ये आता 8 ची गरज आहे. 5 आणि कोणाची लागणार वाट ही महत्वाचं आहे. 5 मध्ये 8 ची आवश्यकता आहे. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जयेश आहे. जयेश इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करेल का? आपण बॅटर आहेत ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय. कॉन्फिडन्स बॅटरचाही वाढला गेलाय.
ओहो हो, इथून यष्टीरक्षकाने चुकी केली सध्या आपण बघतोय, पण चांगला चेंडू, जलद गतीचा चेंडू हाताळलाय. 1 धाव आलंय या चेंडूवरती. 4 चेंडू विजयासाठी 7 धावीची आवश्यकता. सध्या 8 खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये 8ची आवश्यकता आहे, 7ची आवश्यकता आहे, माफ करा. 4 चेंडू 7 धावा. अक्षय आहे सध्या आपण बघतोय, चांगल्या प्रकारचा चेंडू हाताला लागेल. अक्षय ज्याच्या बॅट मधून मोठे फटके आले तोच अक्षय सध्या आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंड वर, आता स्ट्राईक एंड वरती गेलाय. महत्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी पाहायचा आहे. 2 मॅच जिंकलाय वाल्के स्पोर्ट्सचा संघ. 4 मध्ये 7ची आवश्यकता आहे. मोठा फटका आला अक्षयच्या बॅट मधून, चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. षटकार. तीन मध्ये 1ची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे ही धाव घेणं गरजेचं आहे. आता कुठून मॅच कशी टर्नआउट झाली हेही महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये त्या बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. बऱ्याचशा गोष्टी त्या षटकामध्येही घडल्यात आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर इथून 14 आल्यात. शेवटच्या 1 धावीची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. तीन मध्ये 1ची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहायचं आहे जयेश सरळ बॅटने खेळलाय, विजयी झालाय. सध्या आपण बघतोय 2020 ग्रुप 2 मॅच जिंकलाय, 2 मॅच पराभूत झालाय. पण कॉंग्रॅच्युलेशन वाल्के स्पोर्ट्स, कालच्या दिवसामध्ये 2 मॅच जिंकला होता, ही पहिली मॅच पराभूत झालाय. अजूनही संधी आहे मैदानाच्या आतमध्ये वाल्के स्पोर्ट्स संघाला, कारण 1 मॅच त्यांचीही बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं 2020 4 मॅच खेळलाय, 2 मॅच जिंकलाय, 2 मॅच पराभूत झालाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर अक्षय. जबरदस्त फलंदाजी केली, सामन्याला जिंकवलंय आणि म्हणून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर अक्षय.